जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर चर्चा होणार असल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध योजनांचा आढावा घेतला जाणार। मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा तर राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याशी संबंधित सूतगिरणीला मदत मंजूर। दोन्हीही सूतगिरण्यांसंदर्भात वित्त विभागाने मदत देण्यास विरोध केला होता। गुहागर विधानसभेच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। एसटी प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याचा जीआर मागे घेण्याच्या मागणीसाठी आजपासून नरहरी झिरवळ यांचं बेमुदत धरणे आंदोलन। आमचा समाज जगावा म्हणून घोटी टोलनाका परिसरात रास्ता रोको आंदोलन करणार, झिरवळ यांची माध्यमांना माहिती। नाशिकमध्ये धनगर आरक्षण मुद्दा पेटणार। आक्रमक आदिवासी संघटना उद्या नाशिक मुंबई महामार्ग रोखणार। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांच्या आंदोलनाला आदिवासी समाजाच्या संघटनांचा पाठिंबा। नाभिक समाजाकडून आज एकदिवसीय आंदोलनाची हाक। शासनानं नाभिक समाजासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या महामंडळाची स्थापना अद्याप न झाल्याचा आरोप। मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज मराठा उपसमितीच्या बैठकीची शक्यता। चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होईल असा अंदाज। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत उद्या भाजपचा मुंबईमध्ये मेळावा। शक्ती कार्यकर्त्यांची प्रचिती आत्मविश्वासाची या टॅगलाईन खाली भाजपकडून मेळाव्याचं आयोजन। आज मुंबईमध्ये भाजपचं महाराष्ट्र विधानसभा 2024 विजय संकल्प संमेलन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। लाडकी बहीण या एका योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, त्यामुळे त्यांची नौटंकी सुरू। रामदास कदम यांची विरोधकांवर टीका। आदित्य ठाकरे म्हणजे आयत्या बिळात नागोबा। काका काका म्हणत आपल्याकडून पर्यावरण खातं शिकला आणि आपल्याच पाठीत खंजीर खुपसला। रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल। भंडाऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी पालिका महिला मुख्याधिकाऱ्याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। दरम्यान आमदार कारेमोरेंनी ही क्लिप त्यांचीच असल्याचं कबूल केलंय, मात्र अधिकाऱ्यानं उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं कार्यक्रम निपटवण्याबाबत बोलल्याचा दावा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता। पद्माकर वळवींकडून अक्कलकुवा आणि शहाद्यातून निवडणूक लढवण्याचे संकेत। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणूक लढण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यातील 5 ते 7 विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचा दावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास। लवकरच राजकीय पुनर्वसन होणार। शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांनी विश्वास व्यक्त केला। रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला। लोकसभेत काँग्रेसला रामटेकची जागा दिली। रामटेक जागेसाठी उद्धव ठाकरे गट आग्रही। लोकसभेत उमेदवारीवरून कद्रूपणा केला नाही, ठाकरेंचं वक्तव्य। तिसऱ्या आघाडीला महायुतीसोबत येण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची विनंती। आरपीआयकडे स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी नाही। आठवलेंची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मीरा भाईंदर महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचं लोकार्पण। घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री अनावरण करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्धव ठाकरेंकडून अहमद शहा अब्दाली असा उल्लेख। हिम्मत असेल तर मैदानात या, ठाकरेंचं शहांना आव्हान। उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खोडकिडा तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गुलाबी अळी असा उल्लेख। भांडूपमध्ये एका शाळकरी मुलीनं आई अभ्यासावरून रागवली म्हणून स्वतःच्याच अपहरणासह लैंगिक अत्याचाराचा बनाव केला। घटनाक्रम आणि पुरावे यात तफावत आढळल्यानं पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी करता हा सगळा बनाव असल्याचं उघडकीस आलं। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा या आठवड्यात गोंदिया, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये असेल। प्रफुल्ल पटेल यांची माहिती। हरियाणामध्ये काँग्रेसचा जोरदार प्रचार। आजपासून राहुल गांधींची विजय संकल्प यात्रा तर प्रियंका गांधी देखील उपस्थित राहणार। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना भाषणादरम्यान भोवळ। तर आपण 83 वर्षांचे असून मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मरणार नाही, खरगेंचं वक्तव्य। तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूतील भेसळ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर आज सुनावणी। प्रसादातील प्राण्यांच्या चरबीच्या भेसळीच्या आरोपाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी तयार करून तपासणी करण्याची मागणी।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप रविवारपासून सुरू। पहिल्याच दिवशी योजनेतील 34,74,116 लाभार्थींना 521 कोटी रुपयांचं वाटप। महामार्गाजवळील बेकायदा होर्डिंगबाजीला चाप बसणार। ग्रामपंचायतीच्या परवानग्यांना अंकुश घालणारे परिपत्रक लवकरच। राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती। पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री 12:30 ते मंगळवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक। पश्चिम रेल्वेच्या 175 लोकल रद्द होण्याची शक्यता। आजपासून गोरेगाव आणि मालाड ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावरही परिणाम, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार। दसरा दिवाळीनिमित्त रेल्वेची विशेष तिकीट तपासणी मोहीम। विना तिकीट किंवा अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्यानं रेल्वेचा निर्णय। त्र्यंबकेश्वरच्या शीतकडा धबधब्याजवळ गिर्यारोहकांवर मधमाशांचा अचानक हल्ला। 4 ते 5 जण गंभीर जखमी, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। धारावीतील मेहबूबे सुबानिया मशिदीतील अनधिकृत मदरशाचं बांधकाम ट्रस्टकडून काढण्यास सुरुवात। पालिका अनधिकृत मदरशावर कारवाईसाठी गेली असता याआधी विरोध झाला होता। मनसेमध्ये बाळा नांदगावकरांनी सप्तशृंगीचं दर्शन घेतलं। 2 दिवसांवर नवरात्रोत्सव आला असून त्याआधी देवीचं दर्शन घेतल्याची प्रतिक्रिया। नाशिकच्या चांदवडमधील रेणुका मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण। मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सजावट। जळगावमध्ये केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं भुलाबाई महोत्सवाचं आयोजन। मोठ्या संख्येनं महिला आणि मुलींचा महोत्सवात सहभाग। नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाई देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण। 20हून अधिक सेवेकऱ्यांनी सगळ्या दागिन्यांची स्वच्छता करत पॉलिश केली। सांगलीतील कवठे महांकाळ तालुक्यातील देशिंगीत मुख्यमंत्री केसरी बैलगाडा शर्यत। हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छब्या बैलजोडी विजयी ठरली। विजेत्याचा बक्षीस म्हणून थार गाडी देऊन गौरव। क्रिकेटर सरफराज खानचा भाऊ मुशीर खानचा भीषण अपघात। कार अपघातामध्ये मुशीर खान जखमी झाल्यानं 3 महिने क्रिकेटपासून दूर राहणार। अबुधाबीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतली सगळ्यात मोठा आयफा पुरस्कार रंगला। सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून अॅनिमल चित्रपटाचा गौरव, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून शाहरुख खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जी सन्मानित। कोरोना लॉकडाऊनचा चंद्रावरही परिणाम। लॉकडाऊन कालावधीमध्ये चंद्राचं तापमान घटल्याची नोंद। पृथ्वीवरील प्रदूषण आणि तापमानातील घसरणीचा परिणाम। रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसा आणि फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचं संशोधन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।